बकरी ईदच्या पूर्व पार्श्वभूमीवरती रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये आज रात्री एक भयावह प्रसंग घडला। दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला। खरं तर वाद हा हिंदू मुस्लिम ह्या ठिकाणी झाल्याचं म्हटलं जातं। खरं तर बघायला गेलं तर प्राथमिकदर्शी अशी माहिती मिळते की काही मुस्लिम मुलं काल इथल्या जवळपास असलेल्या दापोलीपासून काहीच अंतरावरती असलेल्या सुवर्णदुर्ग किल्ल्यावरती अंमली पदार्थाचं सेवन करताना हिंदू मुलांना दिसले आणि अशातच त्या हिंदू मुलांनी त्या मुलांना इथे सेवन करण्यास मनाई केली आणि हाच राग मनामध्ये ठेवून तब्बल 2 दिवसांनी 40 तब्बल मुस्लिम तरुणांनी दोन जे हिंदू युवक आहेत त्यांच्यावरती त्यांना मारहाण केली। यातला एक जो युवक आहे तो गंभीररित्या या ठिकाणी जखमी आहे। ज्याच पार्श्वभूमीवरती आज दापोलीकरांनी जे हिंदू जागृती लोक आहेत त्यांनी या ठिकाणी रस्त्यावरती उतरून ठिय्या आंदोलन केलं होतं आणि काही तास दापोलीमध्ये तणावाचं वातावरण होतं। मात्र प्रशासनाच्या अलर्टमुळे किंवा प्रशासनाच्या जागृतीमुळे जर तुम्ही बघितलं तर दापोलीमध्ये जे आता वातावरण झालेलं आहे पूर्णपणे निवळलेलं आहे। या ठिकाणी प्रशासन जे आहे ते पूर्णपणे अलर्ट मोडवरती आहे। प्रशासनाकडनं आवाहन करण्यात आलं आहे की कोणत्याही अफवांना तुम्ही कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नका। कॅमेरामन मडवसह मी शुभम केसकर, एलेक्स मराठीसाठी खेड। समोर मडव सर, आज बकरी ईदच्या पूर्वसंध्येला आज दापोलीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र प्रशासनाच्या अलर्टमुळे आज संपूर्ण वातावरण शांत झालेलं आहे। नेमकं काय प्रकरण होतं आणि कोणत्या प्रकारे कायदेशीर कारवाई करत आहे? दापोली पोलीस अंतर्गत हरणे या ठिकाणी एक वाद झाला होता। त्यामध्ये 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यातील आरोपी देखील आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। त्यामुळे नागरिकांना आव्हान आहे की कुणीही या ठिकाणी अफवा पसरू नये किंवा अफवेवर विश्वास ठेवू नये। या ठिकाणी अत्यंत शांतता आहे, कुठलाही कायदा सुव्यवस्था प्रश्न या ठिकाणी नाही।